मुंबई जवळील नालासोपारा पश्चिम येथे एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली। 9 वर्षीय कशिश सहनी या चिमुरडीचा रेबीजमुळे दुर्दैवी मृत्यू झालाय। मदर मेरी शाळेत 4थीत शिकणारी कशिश 5 महिन्यांपूर्वी आपल्या आजोबांसोबत फिरायला गेली असताना एका भटक्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होती। त्यावेळी या कुत्र्याने तिच्या हाताला चावा घेतला। घटनेनंतर तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे कशिशने उपचारांना विरोध केला। तिच्या भीतीमुळे अखेर तिला रेबीजचे इंजेक्शन न देता घरी आणण्यात आले। काही दिवसात जखम भरल्याने कुटुंबियांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले। मात्र 5 महिन्यांनंतर अचानक कशिशची तब्येत खालावली। डोळे लाल होणे, अस्वस्थता अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र शरीरात आधीच पसरलेल्या रेबीज विषाणूंमुळे तिची प्रकृती गंभीर झाली। अखेर रविवारी रात्री उपचारादरम्यान कशिशचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। दरम्यान वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसराची पाहणी सुरू केली। कशिशच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, नालासोपारा।